नमस्कार, मी पंढरनाथ ठुमरे आपलं स्वागत करतो. आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि आपली प्रतिक्रियाही नक्की कळवा. बिहारच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि भाजपच्या मित्रपक्षाने जोरदार यश मिळवलं आणि या यशामध्ये भाजप हा 1 नंबरवरती पक्ष आला आणि गेल्या 10 वर्षापासून देशात आणि इतर अनेक राज्यामध्ये भाजपाचं एक हाती सत्ता अनेक राज्यामध्ये आहे आणि 2014पासून भाजपला अच्छे दिन आले आहेत असं म्हणावे लागेल. नरेंद्र मोदी यांनी अच्छे दिनच्या नावाखाली देशात आणि राज्यामध्ये अनेक राज्यात भाजपाची सत्ता आणली. लोकांना जनतेला अच्छे दिन आले की नाही यावर आता लोकच मत व्यक्त करत आहेत. मात्र भाजपाला अच्छे दिन आले आहेत हे मात्र नक्की. आता पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 2024मध्ये ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये भाजपाला काठावर बहुमत मिळालं, ते सुद्धा मित्रपक्षाला सोबत घेऊन. मात्र आता पुन्हा एकदा भाजपाला अच्छे दिन येण्यास सुरुवात झाली आहे का? कारण महाराष्ट्रामध्ये भाजप हा जवळपास बहुमताने सत्तेवर आला असं म्हणता येईल. त्यांना 5 ते 10च आमदार जवळपास कमी होते. मात्र तरीही त्यांनी मित्रपक्षाला सोबत घेत महायुती सरकार स्थापन केलं. आता येत्या काही दिवसामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत आणि या निवडणुकीमध्येही भाजपाला पुन्हा अच्छे दिन येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. कारण मुंबईमध्ये काँग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या 16वर लढण्याचं जाहीर केलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र जरी लढले तरीही भाजपसोबत जो दलित आणि मुस्लिम वोटर आहे तो काँग्रेससोबत जाण्याची जास्त शक्यता आहे. कारण ते दलित मुस्लिम वोटर हा भाजपाचा नाही, काही 10-20% जर सोडला तर बाकी वोटर हा काँग्रेसचा आहे. आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मुस्लिम आणि इतर जो समाज आहे तो भाजपाला मतदान करत नाही. अर्थातच तो काँग्रेसला करेल. काँग्रेस जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासोबत असतं तर येथे राज आणि उद्धव ठाकरे यांना मुंबईमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये फायदा झाला असता. मात्र काँग्रेसने 16चा नारा दिल्यामुळे आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना ही निवडणूक म्हणावी तेवढी सोपी जाणार नाही आणि यामध्येच भाजपाला चांगली संधी आहे. कारण एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे त्यांचे जे 2 मित्रपक्ष आहे त्यांची ती कमी जागा देऊन बोलवण करू शकतात. आणि दुसरीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची जी मत आहेत ते जवळपास दोघांचेही एकच मत आहे. इतर मत मिळवण्यासाठी त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत असणं आवश्यक होतं. मात्र सध्या तरी शरद पवार यांनीही अद्यापपर्यंत निर्णय जाहीर केलेला नाही. तर काँग्रेसने 16चा नारा दिल्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आणि शरद पवार गट हे 3च पक्ष आता महाविकास आघाडीमध्ये सध्या आहेत. आणि काँग्रेस हे स्वतंत्र लढणार असल्याने इथे जो महाविकास आघाडीमधील जो मतदार आहे तो घटणार आहे. तर दुसरीकडे भाजपाने एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना दोघांना मुंबईपुरतं तरी आपल्यासोबत सांभाळण्याची तयारी ठेवलेली आहे. त्यांची बोलवण कशी करायची, त्यांची कोंडी कशी करायची याचा सर्व प्लॅन भाजपकडे तयार आहे आणि त्या दृष्टिकोनातून ते एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना ट्रीटमेंट देतील असं वाटतं. आता उरली गोष्ट काँग्रेसची. काँग्रेसलाही इथे हिंदुत्वाचा जे वोटिंग आहे, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जे वोटिंग आहे ते संपूर्ण भाजपाला आणि एकनाथ शिंदे यांच्या शिंदेला होईल. आणि त्यातील जे काही आहे त्यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याही वाट्यालाही मतदान जाईल. मात्र आता बाळासाहेब ठाकरे
आणि मराठी मुद्द्यावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना किती मतदान होतं आहे हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच. मात्र भाजपाने जो हिंदुत्वाचा मुद्दा देशभरात लावून धरलेला आहे तो राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना टिकवता आला का यावरही प्रश्नचिन्ह निर्माण होतं. कारण राज ठाकरे यांनी गेल्या काही अनेक दिवसापूर्वी अनेक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर टीका केली आणि ही टीका हिंदूंना पटली नाही आणि त्याच मुद्द्यावर आता किती हिंदू हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहतील यावरही प्रश्नचिन्ह निर्माण होतं. आता काँग्रेससोबत जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे असते तर त्यांना दलित आणि बौद्ध मताचा फायदा झाला असता. मात्र आता ते ही मत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना मिळणार नाही. दुसरीकडे परप्रांतीयाच्या मुद्द्यावरही राज ठाकरे हे अनेक वेळेस आक्रमक झालेले आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आक्रमक झालेली आहे. जे परप्रांतीयांचे मते आहेत तेही भाजपाला मिळू शकतात. हा सर्व मागोवा बघता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भाजपाला अच्छे दिन आले असं म्हणता येईल. दुसरीकडे भाजपाचं काँग्रेस आणि देशातही सरकार आहे. त्या जोरावर ते आम्ही मुंबईचा विकास करू, मुंबईचा विकास करण्यासाठी भाजपाचा महापौर आवश्यक आहे आणि मुंबई जर भाजपाच्या ताब्यात दिली तर मुंबईचा विकास आतापर्यंत जेवढा विकास झाला नाही तो विकास भाजपा करेल असा दावाही भाजपाकडून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये होऊ शकतो, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये होऊ शकतो. त्यामुळे एकंदरीतच भाजपाचं पारडं काँग्रेससोबत नसल्याने या ठिकाणी भाजपाचं पारडं जड होऊ शकतं. आता अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना ते कसं मॅनेज करतात यावरही बरंच गणित अवलंबून असणार आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी जवळपास नांगी टाकलेलीच आहे. ते भाजपासोबतच राहण्याची शक्यता आहे. काल एकनाथ शिंदे यांच्या गटाने नाराजी जाहीर करत एका मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कारही टाकला. मात्र त्यांनी पुन्हा एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी हजेरी लावून पुन्हा आम्ही भाजपासोबतच आहोत हे दाखवून दिलं आणि इतरही मंत्र्यांनी आम्ही नाराज नाही आहोत असंही स्पष्ट केलं. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे भाजपासोबत राहतील यात मात्र नाही शंका नाही. छोट्या मोठ्या महापालिका जिल्हा परिषद सोडल्यास काही ठिकाणी ते स्वतंत्रही लढू शकतात. मात्र मुंबई महापालिकेमध्ये ते एकत्र लढतील आणि इतरही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जे निवडणुका आहेत राज्यामध्ये जिल्हा परिषदा, मुंबई महापालिका, मोठ्या शहराचे संभाजीनगर वगैरे या ठिकाणीही ते स्वतंत्र जरी लढले तरी सत्ता स्थापन करत असताना पुन्हा ते एकत्र येऊ शकतात आणि पुन्हा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ते जिल्हा परिषद, महापालिका ताब्यात घेऊ शकतात. अनेक त्यांच्या योजना आहेत ज्यामध्ये महत्त्वाची जी महायुतीची योजना आहे ती लाडकी बहीण. या लाडकी बहिणी योजनेच्या जोरावरच त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका गेल्या विधानसभेच्या निवडणुका जिंकल्या होत्या. त्याचाही पडदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्येही त्यांना होऊ शकतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मराठा आरक्षणाचा मुद्दाही देवेंद्र फडणवीस यांनी मार्गी लावला असं त्यांनी गेल्या काही दिवसापूर्वी सांगितलं. एक GR काढून आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे एकंदरीतच भाजपाला पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमधून अच्छे दिन येण्याची शक्यता आहे आणि येणाऱ्या जर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भाजपाला जर भरपूर यश मिळालं तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका ते स्वबळावरही लढू शकतात. कार्यकर्त्यांची मागणी, स्थानिक लेवलची मागणी असा दावा करून ते येणाऱ्या विधानसभा स्वबळावर लढू शकतात यामध्येही शंका नाही. त्यामुळे भाजपाला अच्छे दिन येण्याच्या मार्गावर सध्या भाजप आहे. भाजपाचा सध्या राज्यात आणि देशातही एक नंबर आहे. त्यांचे सदस्य नोंदणीही सध्या देशामध्ये नंबर 1 वर आहे. अशी सर्व परिस्थिती पाहता आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर
भाजप ही एक नंबरवरती आहे आणि अर्थातच भाजपाला काँग्रेसमुळे पुन्हा एकदा अच्छे दिन येतील का, अशी परिस्थिती आहे का? आपली प्रतिक्रिया नक्की कळवा, कारण काँग्रेस हे विरोधी पक्षाची भूमिका निभावण्यातही म्हणावे तसे यशस्वी झालेले नाही असं आपल्याला केंद्र पातळीवरून ते गाव पातळीवरून दिसतं. या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा की भाजपाला अच्छे दिन आलेले आहेत का, पुन्हा आलेले आहेत का, आणि याला काँग्रेसही जबाबदार ठरते का? या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद. थांबतो.